न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। शाळेत भ्रष्टाचार, शिक्षकावर कारवाई। रिपब्लिकन पार्टीने उघड केली स्फोटक फाईल। 41,000चा घोटाळा झाकण्यासाठी शिक्षक बळी, असा न्याय आहे का? जिल्हा परिषद शाळा कारंडे वस्ती देहरे येथील मुख्याध्यापक विलास शंकर पगारे यांच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी जिल्हा विस्तार अधिकारी आणि शिक्षणाधिकारी नगर तालुका मुद्दा असा आहे की वर्ष 2023-24 मध्ये उपमुख्याध्यापक किरण रासकर यांनी 41,421 रुपयांचा अपहार केल्याचा आरोप मुख्याध्यापक पगारे यांनी 11 जानेवारी 2024 रोजी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला होता। मात्र या गंभीर आर्थिक गैरव्यवहारावर कुठलीही कारवाई झाली नाही। उलट मुख्याध्यापक पगारे यांचेच 22 जुलै 2025 रोजी निलंबन करण्यात आले। अधिक धक्कादायक म्हणजे शालेय शिक्क्यांचा गैरवापर, जात नोंदणीमध्ये खाडाखोडी आणि वरिष्ठ परवानगीशिवाय दाखले देणे यासारख्या गंभीर आरोपांवरही प्रशासन शांत। त्यामुळे शिक्षकांवरील अन्याय व भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची संतप्त भावना शिक्षक संघटनांमध्ये आहे। या संदर्भात जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपोषणासाठी जमले। अविनाश भोसले, राहुल ठोंबे, संदेश पाटोळे, रवींद्र पवार, रुपेश पगारे, दीपक पगारे, संजय साळवे यासारखे पदाधिकारीही आक्रमक झाले। रासकर यांच्यावर कारवाई झाली नाही तर जिल्हा परिषदेला घेराव घालू, असा इशारा रिपब्लिकन पक्षाने दिला आहे। रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हा परिषदेसमोर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोर आम्ही एक प्रमुख आणि गंभीर मागणी घेऊन उपोषण करत आहोत। विलास शंकर पगारे मुख्याध्यापक कारंडे वस्ती देहरे तालुका अहिल्यानगर या मुख्याध्यापकाला या ठिकाणी नगर तालुक्याचे शिक्षणाधिकारी तृप्ती कोलते आणि विस्तार अधिकारी संजय बोबडे यांच्या अहवालावरून निलंबित करण्यात आले आहे। त्यांनी त्यांची बाजू ऐकून घेतली नाही। मुख्याध्यापक विलास पगारे यांनी त्यांच्या शाळेतील उपमुख्याध्यापक किरण चांगदेव रासकर यांनी कारंडे वस्तीवरील शाळेमध्ये 42,000 रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा अहवाल शिक्षणाधिकारी नगर तालुका यांना आणि जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे केला होता। त्यानंतर त्या शिक्षकाने ते पैसे मी घेतल्याचं, अपहार केल्याचं कबूल करून माफीनामा दिला होता। तो कार्यवाहीस पात्र असताना त्यांच्यावर कार्यवाही झाली नाही। त्यानंतर किरण चांगदेव रासकर या उपमुख्याध्यापकाने शाळेच्या रजिस्टर मध्ये आपण जो शाळा सोडल्याचा दाखला देतो त्या दाखल्यामध्ये जातीला आळ मारून दुसऱ्या जातीचा त्या ठिकाणी समावेश करून त्या ठिकाणी काउंटरला दुरुस्त केल्याची सही केली। त्याचाही त्यांनी रिपोर्ट केला, परंतु मुख्याध्यापकाने रिपोर्ट केल्यामुळं भास्कर नावाच्या शिक्षकाने गावातील लोकांना हाताशी धरून महार शिक्षकाची बदली झाल्याशिवाय आम्ही आमची मुलं शाळेत पाठवणार नाही ही जातीवादी भूमिका घेतली। या मॅटरची MIDC पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आलेली आहे। या प्रकरणाला राजकीय प्रेशर देऊन या ठिकाणी ज्या मुख्याध्यापकाने आपलं कर्तव्य बजावलं त्याच्यावरच निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांच्यावर केलेली कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी आणि ज्यांनी या प्रकरणामध्ये चुकीचं काम केलं, कर्तव्यात कसूर केली, भ्रष्टाचार केला, जाती बदलल्या, त्या किरण चांगदेव रासकर यांना निलंबित करावं। संजय बोबडे यांनी आमचे मागासवर्गीय मुख्याध्यापक विलास पगारे यांच्याकडे 50,000 रुपयाची मागणी केली तृप्ती कोलते शिक्षणाधिकारी मॅडमला देण्यासाठी, ते पैसे दिले नाहीत। तर संजय बोबडे आणि तृप्ती कोलते शिक्षणाधिकारी यांना देखील निलंबित करावं ही या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत। आमची मागणी मान्य जर झाली नाही तर या ठिकाणी पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे आणि या सर्व प्रकाराबद्दल आम्ही रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री आमदार रामदास आठवले साहेबांना दूरध्वनीवरून सर्व माहिती कळवलेली आहे। तात्काळ
या ठिकाणी विलास पगारे यांचं निलंबन मागे घेण्यात यावं आणि ज्यांनी अपहार केला त्या रासकर आणि ज्यांनी 50,000 मागितले ते संजय बोबडे विस्तार अधिकारी आणि तृप्ती कोलते यांनी चुकीचा अहवाल पाठल्याबद्दल त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून त्यांनाही निलंबित करावं ही या ठिकाणी आज मागणी करत आहोत. जय भीम, जय महाराष्ट्र. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.